आमचं म्हणणं असं आहे की मीटरची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी ते मीटर किती दिवस तुमचं चालणार आहे तुमच्याकडून गावामध्ये सुरू आहे आणि त्याचप्रमाणे अधिभार तुमचा वेळोवेळी वाढवून पाठवला जातो। अधिभाराचे एक विशिष्ट युनिटपर्यंत एवढाच रेट, 100 युनिटच्या वर एवढा रेट, मुळात जेवढे जास्त वापर होईल तेवढं रेट कमी असायला पाहिजे अशी एक नागरिकांची सर्वसामान्यांची भावना आहे। कारण की खोदकाम चालू आहे किंवा जे काही मेंटेनन्सचं काम चालू आहे त्याबाबत पण खूप लोकांच्या तक्रारी असतात की एखादी केबल जळाली तर तुम्ही आमच्यावर ह्या सगळ्या परिस्थितीमधून एमएससीबी नेमकं काय करते, फक्त लाईट देते आणि पैसे वसूल करते मग आणि मग त्यानंतर आम्ही तुम्ही समन्वय करून ते करत असतो। तर हे होऊ नये, त्याची एक सिस्टम प्रॉपर असावी। एकदा आपल्या इथं कंप्लेंट झाली तर त्या कंप्लेंट आणि हे आम्ही तुम्हाला निवेदन देतो की हे सरकारकडे तुम्ही तातडीने रिपोर्ट पाठवा की आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे, पहिली गोष्ट। दुसरी सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही जे वेळोवेळी लागता आमच्यावर, तर सिक्युरिटी आता तुम्ही ह्या लाईट्स लावल्या याच्यात मग त्याचा लोड तुम्ही पकडून तुम्ही जर वर्षभराचा एवढेच काढून जर लोकांना लागत असेल तर तेही चुकीचं आहे। तर ह्या सगळ्या परिस्थितीवर आम्ही आज या ठिकाणी व्यापारी मंडळ आणि आमचे शिवसेनेचे सर्व आमच्या उपनेत्या विजयाताई कोठे, आमच्या जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, आमच्या उपजिल्ह्याची जी काही खर्ची मंडळी आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, डेप्युटी इंजिनियर आहे, ग्राहकांच्या समस्या संदर्भात भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली आणि काय आश्वासन मिळालं? आज या ठिकाणी महावितरणच्या अधिकारी पाटील साहेब यांच्याशी आम्ही आज भेट घेतलेली आहे। बरेच कल्याणकारात आपले जे कल्याणकर नागरिक आहेत आणि आपले व्यापारी बांधव आहेत यांच्या तक्रारी होत्या की हे जे स्मार्ट मीटर आहे, अधिभार आहे, सिक्युरिटी डिपॉझिट आहे, वीज जोडण्याचं काम असतं, हे MSEBतर्फे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीला विरोध करण्यासाठी आम्ही या लोकांनी आज आलेलो आहोत। आणि विरोध करण्याचं हेच कारण आहे की दरवर्षी तुम्ही काय सिक्युरिटी डिपॉझिट घेता आमच्याकडून, अधिभार तुम्ही ज्या ठिकाणी गळती आहे, मगाशी आम्ही वसुली हा शब्द वापरला पण गळती जी सुरू आहे, ज्या भागांमध्ये चोऱ्या केल्या जातात त्या भागामध्ये तुम्ही त्या चोऱ्या शोधत नाहीत आणि अशा अधिभार आमच्यावर लादला जातो, तो अधिभार आमचा कमी झाला पाहिजे। त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी जो मीटर आहे त्याची जी संकल्पना आहे ती अजूनपर्यंत तुम्ही जनतेसमोर ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ती मांडत नाही आहे। त्याच्यामुळे जनता आणि नागरिक हे पूर्णपणे व्यापारी वर्ग हा पूर्ण कन्फ्यूज आहे। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन पूर्ण कल्याणकारांना तुम्ही दिलं पाहिजे अशा प्रकारच्या पण सूचना केल्या। आणि सरकारला पण आम्ही आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते स्वतः ऊर्जा मंत्री आहेत आणि अजितदादा पवार यांनासुद्धा आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की पहिले हा स्मार्ट सिटीचा मुद्दा जो काय तुम्ही स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आमच्यावर देताय तो मुद्दा तुम्ही तपासून जनतेला त्या पद्धतीची एक वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट काय नेमकं तुम्ही देणार आहात हा लोकांना समजलं पाहिजे, अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे। अधिकारी कुठल्याही प्रकारे ते सांगत नाहीत म्हणून हा जो सगळा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करावा याच्यासाठी आम्ही हे सांगितलेलं आहे। स्मार्ट मीटरला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही पण ते संकल्पना काय हीच अजून लोकांना मुळात माहीत नाही आहे। तर या संकल्पनेचं व्यवस्थित प्रकारे त्याचा संभ्रम दूर केला पाहिजे ही भावना आमची आहे। आणि जे गळती आहे आता त्यांनी सांगितलं 11.5% गळती आहे, ती आमच्या दृष्टीने 20%पेक्षा जास्त आहे। तर ती गळती कमी करून जो आमच्यावर लादणारा अधिभार आहे रेटबद्दल आम्ही सांगितलं की तुम्ही 100 युनिटपर्यंत एक रेट, 200पर्यंत एक रेट, 300पर्यंत एक रेट, हे असं का? रेट तर तुमचे एकसारखे असले पाहिजे, समान असले पाहिजे, मग ते रेट तुम्ही वेगवेगळे का लावताय? वेगळा ना ग्राहक एकच वीज जोडणीवरून वीज येते मग तिथं काय वेगळं पैसे घेतले जातात का? मग त्या ठिकाणी सगळ्यांना एकच समान दर निश्चित केला पाहिजे ही पण आम्ही सरकारकडे आणि आज MSEBकडे ही भावना मांडलेली आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की स्मार्ट सिटीचा जोपर्यंत संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत ते मीटर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्याचा ते मान ठेवून हे थांबवतील आणि हा जो रीडिंग दर आहे तो पण बदलतील असं मला वाटतं।